या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। शांती चौकातील खड्ड्यांमुळे या मार्गावर वारंवार वाहतूक खोळंब होतोय। शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सुरू असलेल्या वाहतूक सिग्नलचा भंग करत अनेक वाहनं वेगानं पुढे जात असल्यानं वाहतूक सुटलेल्या मार्गावरील वाहन आणि वाहतूक भंग केलेलं वाहन एकाच ठिकाणी येत असल्यानं शांती चौकात वाहतुकीचे 3-13 वाजलेत। या मार्गावरील प्रमुख चौकातच भला मोठा खड्डा आणि शांती चौक ते अक्कलकोट रोडला जाणाऱ्या एकेरी मार्गावर तसेच पुंजाल मैदानापासून ते बोरामणी नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यातून चुकवण्यासाठी वाहन आजूबाजूला घेण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत आहेत। गेले महिनाभर शहराला पावसानं उघडीप दिली असताना पालिकेतील संबंधित अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढत होते का असा सवाल नागरिकांच्यातून व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी पार पाडली असली तर या मार्गावर खड्डे दिसले नसते, खड्डे नाहीत तर वाहतूक सुरळीत होऊ शकली असते। पण अधिकारी अशा गोष्टींकडे यांचं लक्ष नसल्यानं या मार्गावर वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। या मार्गावर वाहतूक सिग्नल आहेत। अक्कलकोट रस्त्यावरून बोरामणी नाक्याकडे जाणाऱ्या माल ट्रक व जल वाहतूक करणारे वाहन सिग्नल पडले असतानाही बेधडक वाहतूक नियमांचा भंग करून वाहतूक कोंडी करण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतात। या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस नेमकं या ठिकाणी वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतायत हे शहरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यातून दिसतं। पण या ठिकाणी CCTVच नसल्यानं वाहतूक शाखेच्या कामाचं नियोजन हे स्पष्टपणे दिसतंय। शहर पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी शहरातील अनेक प्रश्नांवर आपली परखड मतं जनतेसमोर मांडून ती अंमलात आणली। यात बऱ्याच अंशी ते यशस्वी ठरले। आता पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर आणि शहरातील खड्ड्यांवर संबंधितांना सूचना करून ती सोडवावी कशी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली जाते। जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी। अक्कलकोट नाका अर्थात पाण्या टाकी येथे गेले 1 तास झाला वाहतूक ठप्प झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, चारही बाजूला पाहू शकता, जवळजवळ 1 तास झाला असा हा वाहतूक ठप्प आहे। 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा वाहतूक ठप्प झालेला आहे आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देखील आपण पाहू शकता, त्यांनी देखील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं कारण म्हणजे खड्ड्याचं कारण आहे। आपल्या सोलापूर महानगरपालिकाला कधी जाग येणार हा देखील प्रश्न आहे। सध्या तरी नगरसेवकाचा कार्यकाळ नाही, प्रशासन हाच कार्यकाळ आणि प्रशासनाचा राज्यामध्ये असा हा प्रकार घडण्याचा प्रकार आहे आणि विशेष करून जवळजवळ 1 फुटापर्यंत खड्डा आहे, त्याची दखल कोणीही घेत नाही। आमचे लोकप्रतिनिधी देखील याच्यावरती पाठपुरावा करत नाही असंच म्हणावं लागेल। या सोलापूर शहरामध्ये सुरळीत वाहतूक कधी होईल असा देखील प्रश्न पडलेला आहे। कुचनची शाळा आहे त्या ठिकाणी देखील तब्बल मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। जवळजवळ ही वाहतूक करत असताना मोठी कसरतच आपल्याला करावी लागेल वाहन चालवत असताना आणि जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। असा हा खड्डा पडलेला आहे, मेन रस्त्याच्या मध्यभागी असा खड्डा पडलेला आहे, त्यामुळे मोठी कसरत वाहन चालवलेल्या लोकांना करावे लागत आहे। ही अवस्था आहे आणि इथून भरपूर रहदारी आहे आणि खड्ड्यातून गाड्या जाताना पाणी अक्षरशः पावसामुळे भरल्यामुळे लोकांना कळी नाही खड्डे आणि खड्ड्यातलं पाणी उडून अंगावर पडू लागलं आणि खूप लोक पडू बी लागलेत आणि त्यांना मार बी लागू लागलेत आणि रात्री एक ट्रकवाला त्याला बॅलन्स जमला नाही, त्या खड्ड्यामधनं डिवायडरला घासत गेला अक्षरशः। आणि उद्या इथं ह्याच्या समोर एक मेकॅनिक गॅरेज आहे आणि शोरूम आहे आणि एक लॉन्ड्री दुकान आहे आणि ट्रक जर चुकून जर इकडे घुसला असं तर काय झालं असतं, लोकांचं जीवितहानी झालं तर काय करणार, ह्याचा जिम्मेदार कोण आहे? तुम्ही झोन अधिकारी लोकांना वगैरे काय कळवलं काय? भरपूर वेळा कळवलं तरी देखील मध्ये आले, थोडे दिवस खड्डे टाकले गेले, परत पाऊस आला, परत चालू झाले खड्डे आणि खूप लोक पडू लागलेत। पाणी भरल्यामुळे अजिबात कळी नाही आणि खड्डे मोठे मोठे आहेत, छोटे बी नाही, मोठे मोठे खड्डे। आपले माजी नगरसेवक वगैरे कोणी इथे लक्ष सगळ्यांना कळवलंय, कोणी दखल घ्यायला तयार नाही। तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नागरिकांचं म्हणणं असं आहे की आमच्या वेळेवागतला माजी नगरसेवक देखील धावून येत नाही। हाच का माजी नगरसेवकांचा कारभार? आणि अजून एक विशेष करून मी सांगू इच्छित आहे की या ठिकाणी जे गोरगरीब आहेत त्यांचा या ठिकाणी व्यवसाय आहे। एखादा जरी या खड्ड्यामुळे एखादा जरी एक ट्रक देखील इकडे जरी आला ते देखील आम्हाला भीती आहे असं देखील या नागरिकांचं म्हणणं आहे। याच्यावरती लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने दखल घेण्याचे अत्यंत गरजेचं आहे। प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनल सोलापूर। तर विशेष करून आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी किती खड्डे आहेत हे पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर
हिंदू मशानभूमीच्या इथे समोर पाहू शकता असा मोठा खड्डे पडलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता वाहतूक जेव्हा वाहन चालवत असतात त्याची कसरत करावी लागते. एखादा जरी अपघात झालं तर याला कोण जबाबदार आहे? तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार अण्णा, काय सांगाल, खड्डे किती दिवसापासून बघत आहात तुम्ही? 6 महिना झाला खड्डे आहेत, पण कालपासून ते कुठल्या फ्लॅटवाल्याने रात्री उडून गेला, त्यामुळे एवढं व्हायला रस्ता पूर्ण जाम झाला. ते डोळ्यांनी बघू शकते कोण अधिकारी मोठे एवढं, म्हणजे बघा तुम्ही अक्षरशः कसं आहे इथं. बरं, कुठले इथले स्थानिक माजी नगरसेवकांना वगैरे तुम्ही कळवलं नाही? सगळ्याला कळवलं, आपलं झोनवाल्याला जाऊन सांगून आला, कोण यायला तयार नाही. बरं, झोनवाल्यांना देखील तुम्ही का सांगितलं? जीव गेल्यावर येतात का हेच मला विचारायचं. बरोबर आहे, कारण परवा एका रिक्षा मग पलटी झाली, पडले माणूस, डोक्याला बाईला भूक पडले इथं. काय सांगत होता? कारण आपल्या सोलापूर शहरातील नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. हा. असा हा जो खड्डे आहेत, या खड्ड्यामुळे कुणाचा बळी जातो का अशी भीती या स्थानिक लोकांना आहे. आणि विशेष करून मोठमोठे खड्डे आहेत, या खड्ड्यामुळे ट्रॅफिक देखील या ठिकाणी जाम होतो सातत्याने. आणि बघा आता दोन दिसायला की अधिकाऱ्यांना तुम्हाला. देखील आपण जरी भेटायला जातो स्थानिक लोक, पण त्यांचे उडवाउडीचे उत्तर यांना पाहायला मिळत आहे. आणि याची दखल खरंच इथले लोकप्रतिनिधी करणार आहात का? हा. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील. व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.